आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्यांचं वादळ मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार। शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला मुंबईत एल्गार। सरकारला थोडीफार जरी लाज असेल तर त्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय तत्काळ थांबवावा। सरकारने कितीही नुकसान भरपाई वाढवून देण्याची घोषणा केली तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशापुढे त्यांना जाता येत नाही। त्यामुळे सरकार सरळ शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असा आक्रमक आणि ठाम इशारा शक्तीपीठ संघर्ष समितीचे रणजित पाटील यांनी दिला आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून महाराष्ट्रातील बाधित 13 जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मुंबईत यावे असे आवाहन त्यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केले। पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे बीजी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील बाधित जमिनीची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली। महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक जमीन नष्ट होणार आहे। यामध्ये कडेगाव तालुका 1400 एकर, वाळवा तालुका 932 एकर, पलूस तालुका 600 एकर, विटा खानापूर तालुका 550 एकर। सांगली जिल्ह्यातील एवढी मोठी जमीन या महामार्गात जाणार असल्याने स्थानिक आमदारांनी सुरू असलेल्या अधिवेशनात या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे। मात्र एकाही आमदाराने अद्याप या गंभीर विषयावर तोंड उघडले नाही। याबद्दल संघर्ष समितीने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला। लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यामुळेच आता शेतकऱ्यांना स्वतः रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागत असल्याचे बीजी पाटील यांनी सांगितले। रणजित पाटील पुढे म्हणाले की सरकारने कितीही प्रलोभने दाखवली तरी शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत। आमचा निर्धार ठाम आहे। आम्ही या लढ्यातून एका इंचानेही मागे सरकणार नाही। 7 जुलैचे उपोषण ही केवळ सुरुवात आहे। जर सरकारने हा प्रकल्प रद्द केला नाही तर संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल। या पत्रकार परिषदेला कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील, शहाजी पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, गुंडा पवार नाना, ॲडव्होकेट दीपक लाड, श्रीदास होनमाने, इंद्रजित पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनियुक्त सरपंच कामेरी सध्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी आम्ही सर्वच शेतकरी रस्त्यावरती जवळजवळ 4 महिने आम्ही उतरून आंदोलन करतोय आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना आजपर्यंत आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय बंटी पाटील साहेब हे 2 आमदार जर सोडले तर आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकही आमदारांनी शब्द त्या अधिवेशनामध्ये काढलेला नाही। आणि मग सध्या अधिवेशनामध्ये आमदार फोडाफोडी, खासदार फोडाफोडी ह्याच्यावरतीच मग जास्त ते विचारत आहेत का, आमच्याकडचं दुर्लक्ष झालंय का त्यांचं। यासाठी आम्ही आमच्या मूळ विषयावरती त्या सर्वांचं लक्ष लागावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बोलावं म्हणून आम्ही मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 हे 1 दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही आझाद मैदान या ठिकाणी करतोय। आणि त्या आंदोलनाचा हेतू असा आहे की त्या सर्व आमदारांनी वर्धापासून सिंधुदुर्गपर्यंतचे ज्या मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या सर्व आमदारांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि आमचा आवाज तिथे अधिवेशनामध्ये घेऊन जावं आणि या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपण बोलावं। अशा हेतूनं आम्ही मंगळवारी 7 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करतोय आणि आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय ज्यांना या शक्तीपीठ महामार्गाची जळ पोचते त्या सर्वांनी आझाद मैदानावरती यावं। शक्तीपीठ नावाचं एक मोठं भूत शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारं फडणवीस आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्र राज्य यांनी घातलेलं आहे। ते खरं गरजच नाही, कारण आपण या सुपीक जमिनी नापीक करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे आणि कुठला तरी हा शक्तीपीठ महामार्ग नव्हे, हा अदानी पीठ फडणवीस पीठ महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचं वाटोळं करतो। तो मुद्दा नंबर 2 की या सगळ्यावर पावसाळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याची चर्चा फक्त निवडणुकीपुरती आणि म्हणूनच ही चर्चा तेवढी न करता आम्ही सगळे होरपळलेलो आणि यात बाधित झालेलो शेतकरी आणि बाधित होणारे शेतकरी यांनी सगळ्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये जर यांना वेळ नसेल आम्हाला तर यांना जाणीव करून देऊया आणि म्हणून मंगळवारी 7 जुलै रोजी आम्ही आझाद मैदानावर येतोय आणि त्यांना इशारा देतोय, बाबांनो आमदार खासदार फाडाफुडीत आता बघू नका, कमिशन टक्केवारीत लक्ष घालू नका, आमचा जीव निघालाय, आमची गुरंढोरं आम्ही विस्थापित व्हायला लागलोय। तुम्ही निदान नाही म्हणलं तरी विधानसभेच्या पायरीवर बोंबाबोंब आंदोलन करा,
म्हणजे नेमका आमदार कुठल्या बाजूने आमच्या आहे का त्यांच्या बाजूने कळल. आणि म्हणून हा एक इशारा आहे की आमदारांनी आपली कुवत ओळखावी आणि लवकरच विधिमंडळात याचा आवाज उठवावा अशी आमची आर्त हाक आहे. आणि फडणवीस आणि कंपूनं पण ध्यानात ठेवावं की येणारी निवडणूक अजून शिल्लक आहे 29ची, त्याच्या अगोदरच दानका देऊन बंद करा, नाहीतर इशारा काफी आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो.